बऱ्याचशा मित्रांची बऱ्याचशा कमेंट्स आल्या आणि बऱ्याचशा प्रायव्हेट मेसेजेस आले. त्याच्यावरनं मला एक विचार आला की आपण असं काहीतरी चालू करू की टिपिकली एखाद्या मराठी बिझनेसमॅनला बिझनेस चालू करण्यासाठी किंवा एखादा बिझनेस एका लेवलवरून नेक्स्ट लेवलला नेण्यासाठी काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात. तर माझ्या माहितीनुसार आणि माझ्या अभ्यासानुसार मला असं वाटतं एक 15 गोष्टी आहेत. ह्या जर आपण सगळ्या गोष्टी टेक केअर केल्या आणि या जर गोष्टींवर आपण काम केलं तर चान्सेस ऑफ सक्सेस वाढतील. तर 15 गोष्टीमधल्या पहिली गोष्ट म्हणजे भांडवल. बरेच कधी पण जेव्हा पण आपण बिझनेसचा विचार करतो पहिला थॉट येतो की पैसे कुठून आणायचे, भांडवल काय. फार कमी, यू कॅन से 1% जे पण बिझनेसमॅन किंवा जे पण विचार करतात की आपण बिझनेस करायचं ते प्लॅन करतात प्रॉपरली, पैसे सेव्ह करतात आणि चालू करतात. बट 99% आधी ते ठरवतात की मला बिझनेस करायचा आहे, काय बिझनेस करायचा आहे आणि मग पैशाचा विचार करतात, विच इज फाईन. पहिला विचार हाच यायला पाहिजे की आपण बिझनेस करतोय. बरे तो आपण जॉब सोडून करतोय किंवा छोटा बिझनेसचा मोठा करतोय, पण बिझनेससाठी तर भांडवल ही फार मोठी गोष्ट आहे. पण माझा अनुभव मागच्या 10-15 वर्षाचा अनुभव हा सांगतो की भांडवलामुळे बिझनेस कधीच थांबत नाही किंवा बिझनेस आयडिया कधीच थांबत नाही. ट्रस्ट मी, बरीच मोठी लोक पण हेच सांगतात. पैशाची कमतरता नाहीये मार्केटमध्ये, पैसे भरपूर आहेत. बरेच लोकांकडे पैसे आहेत, त्यांच्याकडे आयडिया नाहीत. मार्केटमध्ये प्रॉफिटेबल स्केलेबल मोठा बिझनेस करण्याच्या आयडियाची कमतरता आहे. आयडियापेक्षा ते आयडियाला एक्झिक्युशन करण्याची कमतरता आहे. तर तुमच्यामध्ये काही प्लॅन असेल डोक्यामध्ये जो बिझनेस करायचा आहे, आय थिंक भांडवलसाठी थांबू नका. मी तुम्हाला 2-3 टिप्स देईल. पहिली गोष्ट, जर तुमच्याकडे सेव्हिंग असेल तर तुम्ही तुमची सेव्हिंग बिझनेसमध्ये जर लावली तर त्याचा तुम्हाला खूप फायदा आहे. कारण मग तुम्हाला इन्व्हेस्टरला शेअर द्यायला लागणार नाही, इन्व्हेस्टर्सकडनं त्यांचे काही आपल्याला गोष्टी ऐकायला लागतात ते सगळं करायला लागणार नाही. असेल तर स्वतःचे लावा. दुसरी गोष्ट, तर मगाशीच मी जेव्हा सांगितलं की तुमचे घरचे, तुमचे मोठा भाऊ, वडील, कोणी त्यांच्याकडे काही फंड्स असतील तिथं प्रेफरन्स द्या. नंतर काही तुमचे लाईक माइंडेड मित्र असतील आणि लाईक माइंडेड जे ऑलरेडी कुठल्या मोठ्या पोस्टवर आहेत आणि काही मित्र असतील त्यांच्याकडे फंड्स, तर फंड गोळा करा. आयडिया फार स्ट्रॉंग पाहिजे. आणि वेनेवर तुम्ही जेव्हा त्या भांडवल गोळा करायला जाता किंवा कुणाशी बोलता, सगळं एव्हरीथिंग बॉइल्स डाऊन टू पॅशन. म्हणजे आयडिया पण चांगली असू दे, काही असू दे, पण ते सगळेजण बघतात तू ही आयडिया या स्टेजवरून या स्टेजला नेऊ शकशील का, तुझ्यात तो पॅशन आहे का, तू ते करू शकतो का. असेल तर पैसे द्यायला लोक भरपूर आहेत. हेच एक झालं की जर तुम्ही कोणाकडनं इन्व्हेस्टमेंट म्हणून घेत असाल तर काही फॉर्मल एंटिटीज आहेत ज्या तुम्हाला इन्व्हेस्ट करतात. बऱ्याच आहेत. छोटा म्हणजे 1 लाखापासून 50 कोटीपासून 500 कोटी देणाऱ्या फर्म्स आहेत, कंपन्या, इन्व्हेस्टमेंट फर्म्स आहेत. तिथे जाऊ शकता. थोडा रिसर्च करा, तुम्हाला त्या गोष्टी पण भेटतील मार्केटमध्ये, तिथून करू शकता. पण जेव्हा तुम्ही फॉर्मली कुणाकडे जाता ना, मग तेव्हा तुमच्याकडे फॉर्मल बिझनेस प्लॅन, फॉर्मली गोष्टी, रिसर्च, मार्केट सर्वे हे सगळं लागतं. पण दॅट इज पॉसिबल. त्यानंतर जर तुम्ही एखाद्या कंपनीत काम करत असाल, तिथून सोडून तुम्ही जर बिझनेस स्टार्ट करताय आणि जर तुमची स्वतःची क्रेडिट हिस्ट्री असेल, तुमच्याकडे स्वतः असेल, तर लोन काढा. सगळ्यात बेस्ट आहे लोन. कारण आपल्याला कोणाला शेअर्स द्यायला लागत नाही. पण त्याचा एकच ड्रॉबॅक लोनचा आहे की तुम्हाला कायम व्याजाचं देण्याची ताकद तुम्हाला लागते आणि ते कायम एक तलवार तुमच्या डोक्यावर असते की मला बँकेचे पैसे परत द्यायचेत. आणि ते ग्रोथ फेजमध्ये आपल्याला बॅक ऑफ द माइंड ते नको असतं. तर ह्या काही गोष्टी आहेत प्लस मायनस. पण ट्रस्ट मी, माझा एक्सपिरियन्स आणि सगळ्या ऑन्टरप्रेनरचा एक्सपिरियन्स, फंड्स हा इश्यू नाही आहे. पण आपल्याकडे गावाकडे बऱ्याच मराठी ऑन्टरप्रेनर्सला असं वाटतं की पैसेच नाही, मी बिझनेस कसा चालू करू. असं नाही आहे. तुमच्याकडे आयडिया स्ट्रॉंग पाहिजे, तुमची स्वतःची ताकद स्ट्रॉंग पाहिजे, तुम्ही स्वतः त्यात उतरताय, पार्ट टाईम करत नाही आहे, या सगळ्या गोष्टी असतील, बिझनेस प्लॅन स्ट्रॉंग असेल, बिझनेस मॉडेल, पैसे मिळतील. पैशासाठी थांबू शकत नाही.